हाय यूट्यूब फॅमिली, राणीताई फळे व्हिडिओजमध्ये स्वागत आहे. हे पहा, मस्तपैकी हे स्वच्छ कच्चे आंबे धुवून घेतलेले आहेत. तर आज आपण बनवणार आहोत साखर आंबा. त्यासाठीच हे आंबे मी स्वच्छ धुवून घेतलेले. चला तर मग हे आंब्याची आता आपण साल काढून घेऊ. हे आंब्याची हे पहा विळी घेतलेली आहे. या विळीच्या सहाय्यानं याची साल काढायची आहे. जर आपण आलूची छिलके काढतो त्यानं जर काढतो म्हणलं तर त्यानं नाहीत निघत, कारण की हे आंबे असे जाड झालेले असते याची साल, तर हे निघत नाहीत. हे पहा, अशा पद्धतीत काढून घ्यायचे आहेत आपल्याला. खूप छान लागतो साखर आंबा खायला. त्यासाठीच मी हे वर्षभरासाठी स्टोअर करून ठेवत आहे करून. हे पहा, अशा पद्धतीत मी ही साल काढून घेतलेली आहे. पाहू शकता तुम्ही. आता आपल्याला सर्व आंब्याची या साल काढून घ्यायची आहे. आता हे दुसरा पण घेतलेली आहे मी. पहा, जसं हे पहिल्या आंब्याची आपण काढून घेतलेली आहे तशीच या आंब्याची पण साल काढायची आहे. हे पहा, आपल्या आंब्याची साल काढून घेतलेली आहे. तर आता आपण हे आंबे छानपैकी खिसून घेऊ खिसणीच्या साह्यानं. जे आपण धपाट्यासाठी कद्दू खिसतो त्याच खिसणीचा वापर करायचा. म्हणजे छानपैकी असा खिस पडला जातो. आणि एकदमच तुम्ही अद्रक खिसायच्या जर खिसणीनं जर याचा म्हणजे उपयोग करतो म्हणलात खिसायला, तर खूपच म्हणजे असं शिजल्या जाईल. त्याच्यासाठी पहा, असा जाडसर खिस तयार करायचा. सर्व आंबे अशाच पद्धतीत आपल्याला हे खिसून घ्यायचे आहे, ज्याची आपण साल काढून घेतलेली आहे त्या. कारण की खिसून घेतल्यानंतर मस्तपैकी मग साखर आंबा करण्यासाठी हे जे आंब्याची म्हणजे पूर्वतयारी राहते ती पूर्ण झालेली राहील आपली. हे पहा, अशा पद्धतीत आपलं पूर्ण खिस आपण खिसून घेतलेला आहे पूर्ण आंब्याचा.
या कढईमध्ये मी टाकलेलं आहे. हे पण मी या कढईमध्येच टाकून घ्यायचं आहे. हे पहा, साखर आंबा करताना अशी कोय निब्बर झालेली पाहिजे. त्या टाईमलाच तुम्ही साखर आंबा करा, कारण की ते साखर आंबा वर्षभर टिकल्या जातो. ज्यावेळेस आपण म्हणजे लोणच्याच्या पद्धतीमध्ये आंबे जेव्हा येतात तेव्हा लोणचं घालतो ना, तशाच पद्धतीत पण असा जाडसर कोय झाली पाहिजे, तेव्हाच आपल्याला साखर आंबा केला पाहिजे. हे पहा, हे खिसून घेतलेलं आहे. तर मी अशी साखर घेतली. तर आता हे साखर याच्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे. कारण की हे जे आता आपण मिक्स करून घेतलेले आहे हे आंब्याच्या या खिसामधली साखर. तर आता आपल्याला मग नंतर गॅसवरती किंवा म्हणा शेगडीवर, चुलीवर, तुमच्याकडे ज्याच्यावर शिजवायचा आहे हे तुम्हाला साखर आंबा, त्याच्यावर तुम्ही शिजवू शकता. मी शेगडीवरती शिजवणार आहे. थोडीशी साखर ठेवली, पण मला वाटत आहे लागलच, म्हणून मी ते पण मिक्स करून घेतलेली आहे. चला तर मग आता हे आपण शेगडीवरती ठेवून घेऊ. हे शेगडीवरती आपण ठेवून घेतलेलं आहे. छानपैकी आता हे आपल्याला शिजवून घ्यायचा आहे साखर आंबा. हे पहा, खूप छानपैकी असं साखर मिक्स झालेली आहे. पहा, एकदम सेल तयार झालेला आहे. तर आपल्याला या पाकामध्ये छानपैकी हे शिजून घ्यायचं आहे. पाहू शकता. हे पहा, खूप छानपैकी असा शिजल्या गेलेला आहे. तर आता ही विलायची पावडर आहे, याच्यामध्ये विलायची पावडर टाकून घ्यायची आणि मिक्स करून घ्यायचं. हा आपला साखर आंबा तयार झालेला आहे. जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा, लाईक करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग बाय, भेटू तशाच नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये.